सोनारपाडा डोंबिवली येथे राहणारा सागर नारायण गेंगाणे वय 38 हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील होता. तो त्याची पत्नी स्वाती हिच्यासह डोंबिवलीतील सोनारपाड्यात 1-1.5 वर्षापासून भाड्याच्या रूममध्ये राहिला आहे. त्याला एक मुलगा असून तो 2.5 वर्षाचा आहे. सागर हा डिलाई रोड मुंबई येथे पार्किंगच्या ठिकाणी कामाला असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. सागर याने 10 वर्षापूर्वी ओमसाई कॉलनी कल्याण येथे एक रूम विकत घेतली आहे. तर सागरचे आईवडील हे त्याच्या गावाकडे राहतात. सागरचा मोठा भाऊ संदीप नारायण गेंगाणे वय 40 यांच्या सोनारपाड्यात स्वतःच्या मालकीचे रूम आहेत. तेथे ते त्याची पत्नी संगीता वय 34 हिच्यासोबत राहतात. त्यांच्या रूमजवळही सागर आता पत्नी मुलांसह राहण्यास आला होता. भावाभावांचे चांगले संबंध असले तरी सागरचे वहिनी संगीतासोबत काही ना काही कारणावरून खटके उडत होते. संगीता व तिचा पती संदीप हे दोघेजण समर्थाच्या बैठकीला जात, त्यामुळे त्यांचे आचार विचार खूप चांगले होते. ते कोणाबद्दल वाईट विचार करत नव्हते. संदीप आणि संगीताच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण झाली होती, पण त्यांना मूलबाळ होत नव्हते. त्यामुळे गावाला त्याचे नातेवाईक व सासरची मंडळी मूलबाळ होत नाही म्हणून टोमणे मारत होते. संगीता हिला कुणीतरी वाजोटी म्हटले तरी ती या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देत होती. परंतु याचा तिला मानसिक त्रासच होत होता. तिला होणारा मानसिक त्रास लक्षात घेऊन तिचा नवरा संदीप याने तिची समजूत घातली होती. तो तिला म्हणाला, तुला सासरी त्रास होतो ना, तर काळजी करू नको, आपण दुसरीकडे राहायला जाऊ. त्याप्रमाणे त्याने बायकोला सोबत घेऊन डोंबिवली घातली होती. आता या ठिकाणी त्यांचा संसार अगदी सुरळीत सुरू होता. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती. त्यातल्या त्यात ते दोघेजण स्वामी समर्थांच्या बैठकीला जात असल्यामुळे त्यांच्यामध्ये सात्विक विचारांची भरणा झाली होती. संदीपचा लहान भाऊ सागर हा गावालाच होता. त्याचे लग्न झाले, पण त्यालाही मूलबाळ झाले नव्हते. परंतु अलीकडे 2.5 वर्षापूर्वी स्वातीची कूस उजळली आणि तिला मुलगा झाला होता. पण सागरला दारूचे व्यसन लागले होते. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ संदीपला वाटत होते की त्याने दारू सोडावी, सुखाने संसार करावा, त्याची प्रगती व्हावी. या विचाराने संदीपने त्याला गावावरून कामधंद्यासाठी डोंबिवली येथे आणले होते आणि आपल्याच रूम शेजारी त्याला भाड्याने रूम घेऊन दिली होती. काही दिवसापूर्वी संदीप व सागर हे कुटुंबासह मूळ गावी गेले होते. त्या ठिकाणचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी एकत्रपणे डोंबिवलीला जायचे असे ठरले होते. परंतु संदीपची पत्नी संगीता हिला तिचा दीर नेहमी टोचून बोलत असे. त्यामुळे तिचे म्हणणे होते की आपण दोघेजण जाऊया, त्यांना अगोदर जाऊ द्या. परंतु संदीपची आई म्हणत होती, तुम्ही सर्वजण एकत्रित जा. त्यावेळेस संगीता गावी थांबल्यामुळे संदीप, सागर, स्वाती आणि नातू ऋषी यांना घेऊन संदीपची आई डोंबिवलीला आली. तेथे त्यांना सोडून ती पुन्हा गावी आली. त्यानंतर काही दिवसांनी संगीता ही तिच्या भावासह डोंबिवलीला आली. पण आपला पती आपल्याला सोडून आई भावाबरोबर डोंबिवलीला आला याचा तिला राग आला होता. या कारणातून ती त्याच्याशी बोलत नव्हती. तसेच संध्याकाळी जेवणही करत नव्हती. संदीप हा घरातच होता, पण तोही आपल्या बायकोशी बोलत नव्हता. पण हे सागर किंवा स्वाती यांना माहीत नव्हते. त्या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सागर हा घरीच होता. तेव्हा गावावरून त्याच्या आईचा फोन आला. त्याच्या आईने सांगितले की संदीप हा 2-3 दिवसापासून जेवलेला नाही, त्याला जेवण नेऊन दे. आईचा हा निरोप ऐकून सागर हा घरातून बाहेर पडला. तो त्याचा मोठा भाऊ संदीप याला जेवायला बोलवण्यासाठी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास त्याच्या रूमवर गेला. त्यावेळी सागरचा लहान मुलगा ऋषी हाही त्याच्या पाठोपाठ गेला. तर सागरची बायको स्वाती रूमच्या दरवाजाजवळ येऊन थांबली. त्यावेळी संदीप हा त्यांच्या गॅलरीमध्ये थांबला होता. पुतण्या ऋषीला येताना बघताच धावत जाऊन संदीपने त्याला उचलून खांद्यावर घेतले. सागरने भावाला विचारले की आत्ताच आईचा फोन येऊन गेला आहे, काय भानगड चालू आहे तुमच्या दोघांमध्ये, तू मला का सांगितले नाही, घरी चल जेवायला. बोलता बोलता तो म्हणाला की थांब, मी वहिनीला याचा जाब विचारतो. तो त्याची वहिनी संगीता याला जाब विचारण्यासाठी तिच्या घरामध्ये गेला. तो म्हणाला, वहिनी, तू माझ्या भावाला जेवायला का देत नाही, तू त्याला का त्रास देतेस, तुला मूळ बाळ नसतानाही तू त्याची काळजी का घेत नाही.
रागारागात तो एवढे बोलून थांबला नाही, तर पुढे तो म्हणाला, तू तर वांजुटी आहेस, तू तुझ्या माहेरी निघून जा, आम्ही आमच्या भावाचे दुसरे लग्न करून देऊ. हे ऐकून संगीताला खूप राग आला. संगीता व सागर यांच्यामध्ये वाद चालू झाला होता. त्यावेळी सागरची पत्नी स्वाती रूममध्ये आली. तिच्या समोरच संगीताने दरवाजाजवळ येऊन सागरला घराबाहेर ढकलून दिले आणि दरवाजा आतून लावून घेतला. त्यावेळेस सागरच्या छातीवर जखम झाली होती. संगीताच्या हातात स्वातीने चाकू बघितला होता. त्याला रक्त लागले होते. तिने संगीताला विचारले, तू एवढ्या छोट्या कारणावरून माझ्या नवऱ्याला चाकूने का मारले? पण संगीताने काहीच उत्तर दिले नाही. तिने आतून दरवाजा बंद करून घेतला होता. छातीतून रक्त येत होते म्हणून सागरला स्वातीने काय झाले असे विचारले. तेव्हा सागरने सांगितले, संगीता वहिनीने माझ्या छातीत चाकू खुपसला आहे. त्यानंतर स्वातीने तिचा मोठा दीर संदीप याच्या मदतीने पती सागरला यम्स हॉस्पिटल डोंबिवली येथे उपचाराला नेले. यम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सागर याला तपासले. तेव्हा तो उपचाराआधीच मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस दवाखान्यात दाखल झाले. तिथे माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा व मयताचा पंचनामा करत PSI अभिजित पाटील यांनी संशयित आरोपी संगीताच्या विरोधात मयताची पत्नी स्वातीच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संगीताला अटक करण्यासाठी मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस संगीताच्या घरी गेले, तर संगीताने तिच्या हातावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी संगीताला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. फक्त वांजुटी म्हटल्यामुळे संगीताने आपल्या लहान दीर सागरवर चाकूने छातीत वार केला आणि त्याचा खून केला. संगीतावर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आता सध्या ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओलाही लाईक करा.